नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण उपवासाची कचोरी करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 2 उकडलेले बटाटे, साबुदाणा पीठ, वरईचे पीठ, नमक. सारणासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी खोबऱ्याचे काप, मनुके, काजू, बदाम, नमक, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट. खोबरं आणि हिरवी मिरची आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. नमक, आपण आता कचोरीचं सारण बनवूया. मनुके, शेंगदाण्याचा कूट, बदाम, काजू, किसलेला बटाटा. आपण आता हे मिक्स करूया. हे साहित्य मिक्स झाले. आपण आता त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवूया. अशा प्रकारे आपण सगळे बॉल्स बनवूया. कचोरीचे बॉल्स तयार आहेत. बटाटा किसूया. बटाटा किसून झाला. आपण आता त्याच्यामध्ये साबुदाणे पीठ, वरईचे पीठ, नमक, कचोरीसाठी डो तयार करूया. हे पीठ छान मळून घेऊया. आवश्यकतेनुसार पाणी वापरून हा डो तयार केला आहे. कचोरीचा डो तयार आहे. आपण आता कचोरी बनवूया. ह्या अशा प्रकारे आपण सगळ्या कचोरी बनवून घेऊया. तेल टाकूया. अशाच प्रकारे आपण सगळे कचोरी फ्राय करूया. कचोरी खाण्यास तयार आहे. आपण तिला सर्व करू. उपवासाची कचोरी दही बरोबर सर्व केली आहे. आपण गार्निश करूया.
ही रेसिपी मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्हीही बनवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन.